असं आहे की एकंदर या संपूर्ण प्रकरणाची क्रोनॉलॉजी बघितली, या संपूर्ण प्रकरणाचा प्रवास बघितला. बलात्कार झाला, प्रशासनाने म्हणजेच तिथल्या जे ट्रस्टी आहे, ते संचालक आहेत, त्यांनी पोलिसांना काहीही कळवलं नाही. माहीत असताना देखील सीसीटीव्ही कॅमेरे गायब झाले. नंतर मग अक्षय शिंदेचं नाव पुढे आलं, अक्षय शिंदेला अटक झाली. पण ज्या शाळेने हा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, गुन्हा लपवणं हा देखील गुन्हा आहे, त्या शाळेच्या संचालकांविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. पोलीस स्टेशनला कंप्लेंटही उशिरा घेण्यात आली. त्या पालकांना 13 तास बसवून ठेवण्यात आलं. नंतर अक्षय शिंदेला अटक झाली आणि आता त्यांनी आत्महत्या केली असं काही पोलीस सांगतायत, त्यांनी गोळीबारात ठार झाला असं काही पोलीस सांगतायत, त्यांनी रिव्हॉल्वर हसकावून घेतलं असं काही पोलीस सांगतायत. एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आहे. अक्षय शिंदे या सगळ्या प्रकरणातला सर्वात मोठा साक्षीदार पण होता आणि सर्वात मोठा गुन्हेगार पण होता. फाशी द्यायचीच होती, त्याला फाशी क्रमप्राप्त होती. फास्ट कोर्टमधनं फास्ट जस्टिस हे त्याला मिळालं असतं, म्हणजे जनतेला मिळालं असतं, त्या पोरींनाही न्याय मिळाला असता, महाराष्ट्रालाही ही गोष्ट आवडली असती. पण आता असं झालंय की अक्षय शिंदेला काय अधिकची माहिती तर नव्हती ना, ह्याच्यात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का? अजून तिथल्या मेन जे आहेत ट्रस्टीज, त्यांच्यापैकी किती जणांना अटक झाली आहे? ट्रस्टीज हे कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत? म्हणजे एकंदरीतच तुम्ही अक्षय शिंदेला मारण्यासाठी जो काही डोकं लावलंय, जे काही युक्त्या लढवल्या आहेत, त्या सगळ्या संशयास्पद आहेत. अशा गुन्ह्यातल्या आरोपींना किंबहुना व्यवस्थित सुरक्षित ठेवून संरक्षणात ठेवायला हवं, त्यांना सुरक्षित ठेवायला हवं, कारण का त्यांच्याकडे काय माहिती आहे कोणालाच माहित नाही. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पोलिसांवर विश्वासच नाही लोकांचा. गाडीत तो आत्महत्या करतो का त्याला मारलं जातं? आता थिअरी येते की त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. आता माझ्याकडे तर माहिती अशी आहे की ज्या पोलिसांवर गोळ्या झाडला असं म्हटलं जातं, ते दोघेही पोलीस अधिकारी का हवालदार कोण असतील ते चालत चालत शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेले. राज्याचे गृहमंत्री असं म्हणतायत की हे स्वसंरक्षणासाठी केलेलं प्रकरण आहे. स्वसंरक्षणासाठी केलं असेल हरकत नाही, त्याच्या हातात रिव्हॉल्वर लागलं कसं? एका आरोपीच्या मागे 4 पोलीस असतात. तो काय गामा पेहलवान आहे काय 4 पोलिसांना बाजूला करून रिव्हॉल्वर खेचायला? हे सगळं संशयास्पद. असं आहे की त्याला फाशी होणारच होती, व्हायलाच हवी होती. पण त्याच्यासाठी कायद्याचे काही रस्ते आहेत ना. तुम्ही रस्ते बंद करून त्याचं असं काहीतरी फिल्मी शूटआउट करता, एन्काउंटर करता, ह्याच्यातनं तुम्ही स्वतःच्या सरकारबद्दलच संशयास्पद परिस्थिती निर्माण केली. सगळं धुक्का जमवून घेतलं वरती, सगळे ढग जमा झाले संशयाचे. कारण का ह्याच्यात जे इन्व्हॉल्व्ह आहेत ते कोण आहेत, कुठल्या पक्षाशी संबंधित आहे, ही शाळा कुठल्या पक्षाशी संबंधित आहे? कंप्लेंट घ्यायला का उशीर झाली? ट्रस्टीजनी आधी पोलिसांना सांगायला आधी उशीर का केला? सीसीटीव्ही कॅमेरा गायब कसे झाले? हे प्रश्न विचारणार लोक. होता कायद्याच्या मार्गाने फास्ट कोर्ट, फास्ट ट्रॅक वगैरे करून करून त्याला फाशी देताच आली असती, काहीच त्याच्यात वावगं नव्हतं, झालंच असती. पण हे सगळं करून तुम्ही स्वतः संशयाच्या जाळ्यात ओढले गेलात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दबाव आणलात त्यांची कंप्लेंट घेऊ नका म्हणून. त्याच्यात तुम्ही त्या इन्स्पेक्टरची बदली करून टाकलीत. तिचा काही गुन्हा नाही. त्या भगिनीला जी बदली झाली तिच्यावर दबाव होता की गुन्हा घेऊ नका. मग गुन्हा घेतला, पण संचालकांना बाहेर ठेवलं.
आता मेन संचालकांना काय बाहेर ठेवलं? आणि मग ही अधिकची माहिती बाहेर येऊ नये, हे सगळं जगाला कळूच नाही काय झालं, मारून टाकलं. गाडीमध्ये एन्काउंटर होतो काय? कमीत कमी खोटं बोलायचं तर चांगलं तरी बोलायचं की त्यांनी गाडीतनं पळण्याचा प्रयत्न केला, उडी मारून पळत होता, तेव्हा गोळी मारण्यात आली. त्याच्या आईने कशाला सांगायला पाहिजे? आपण सांगू शकतो ना की व्हॅन मध्ये किंवा गाडीमध्ये बसलेला एखादा आरोपी, कितीही मोठा गुन्हेगार असो, 5-5 पोलीस बसलेले असतात, त्याची काय हिंमत होईल कोणाच्या कमरेला हात घालायची? हिंमत होईल काय कोणाची? हिंमत नाही, मात्र कोणालाच गोळी लागलेली नाही. हे जे सांगतायत ना ते सगळं खोटं आहे. त्याचं कारण असं, सगळे पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये, कुठल्या हॉस्पिटलमध्ये? ज्युपिटरमध्ये चालत गेले, चालत टिक 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 टिक. मग लागली होती तर त्यांना काय माहिती, आणि चालत गेले, समोर स्ट्रेचर होते तर स्ट्रेचरवर जाऊन झोपले. अरे काय चालू आहे? ह्याच्यात मोठी मोठी धेंड इन्व्हॉल्व होती. त्या धेंडांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी गेला असं स्पष्ट मत आहे. ही घटना माझ्या मुलाच्या हातातून घडलेलीच नाही. हे प्रकरण 11-12 तारखेला झालेलं होतं. त्यावेळेस पासून त्याचा FIR लॉन्च करण्यासाठी उशीर झालेला होता. त्याच्यानंतर 17 तारखेपर्यंत अक्षय शिंदे हा शाळेत हजर होता. मग जर असं कृत्य माझ्या मुलाने केलं असतं तर तो 17 तारखेपर्यंत तो शाळेत का आला असता, असा सवाल त्या अक्षय शिंदेच्या आईने. एकंदरीतच मी म्हणतोय की सगळं प्रकरणच संशयास्पद आहे. हे सगळं प्रकरणच संशयास्पद आहे. ह्याच्यात मेन जर कोणाची चौकशी झाली पाहिजे तर मुख्याध्यापक जे होते ते आणि ट्रस्टीजची. तुम्ही टीव्ही कॅमेरा, जो CCTV कॅमेरा होता, तो कोणाच्या परवानगीने बाहेर काढून टाकलात? तो कधी टाकलात? आणि अक्षय शिंदे काही बोलण्याच्या आधी, जसं त्याच्या आईने सांगितलंय, त्याला पोचवावरती. सरकारने अशी कृत्य करू नये. संघाशी संबंध आहेत. आपटे फरार आहेत याच्यातच सगळं गुपित आहे. हे सगळं गुपित त्याच्यातच लपलंय की अक्षय शिंदेंनाच आपटेबद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला. ते आपटे होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचलेत. ते कोण कांबळे असते ते एवढा मारून झोडून पुचवून टाकले असते त्यांना. ते आपटे, ते पण कुठल्या संघटनेचे? बापरे बाप, कसं काय होणार? संवेदनशील प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये आता मात्र विरोधाची बाजू घेतात असं मुख्यमंत्री. आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही. कायद्याची बूज राखली करावी पाहिजे की नाही? मुख्यमंत्री महोदय, आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी. प्रत्येक बलात्कार्याला फाशीच व्हावी. म्हणून फाशीचा एक मार्ग आहे कायद्याचा. तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केलं असतं, स्पेशल कोर्ट अनाऊन्स केलं असतं, 90 दिवसात त्याचा निकाल दिला असतात तर सगळं साध्य झालं असतं. हा उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा न्याय कुठनं आणताय तुम्ही? महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. कायद्याची भीती येते लोकांना. तुम्ही हे असलं करून कायद्याचे 12 वाजवतात. त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत की पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करतायत. कशासाठी? तर राजकीय काही अणुबॉम्ब स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करून आणलंय. असं लोकांच्या मनात संशय आहे. आपटे जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्वाचा साक्षीदार आहे. बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्वर दुसऱ्याची खेचू कशा शिकतो? बेड्या आहेत दोन्ही हातात, अशा बेड्या. तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार? काय? कारण संवेदनशील आणि त्याच्या डोक्यात गोळी आहे. जे काय आता मला समजतंय त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे. परंतु ही कायदा सुव्यवस्था संपूर्ण धाब्यावर ठेवलेली आहे. कायदा सुव्यवस्था नाही, हे सगळं पॉलिटिकल हिरो, पॉलिटिकल रॉबिनहुड ज्याला म्हणतात ना, तो प्रकार आहे. म्हणजे लोकांना काहीतरी असं बघा मारून टाकला की नाही आम्ही, तुम्ही आपटेंना वाचवण्यासाठी तर मारला नाहीत ना, असा प्रश्न लोक विचारणार ना. त्याच्यात हिरोगिरी करायला
की बघा गुन्हेगारांना आम्ही काय करतो ते, त्याच्यासाठी केलेलं काम आहे. आणि त्याच्यात मूळ गुन्हेगार राम राहिले आहेत. अक्षय शिंदेला मारून एक कायमची केस बंद करण्याचं काम झालं.